नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचन मध्ये। तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल। आज आपण या ब्लॉग मध्ये एकदम ऑथेंटिक स्टाईल मालवणी फिश फ्राय बनवलेला आहे। आणि म्हणजे आतापर्यंत ज्या पण रेसिपीज आपण या चॅनल वरती किंवा मालवणी ऑन व्हील्स वरती दाखवले ते खूप सिंपल रेसिपी होते, घरातला मसाला हळद वगैरे वापरून केलेलं। आणि ही पण रेसिपी तशीच सोपी आहे, पण मसाला थोडा ट्विस्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे म्हणजे आपले जुने लोक जसे आई आहे, आजी आहे, पणजी आहे, हे मसाला गावी नक्की ह्याच मसाल्याने मच्छी फ्राय बनायची, त्या प्रकारे आपण बनवलेला आहे। ट्राय करा, कमेंट करून आम्हाला फीडबॅक द्या, सांगा कशी वाटली रेसिपी। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। अजून आम्ही कोणते रेसिपीज ट्राय केले पाहिजेत हे पण आम्हाला कमेंट करून सांगा। शेअर करा, लाईक करा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम भजन नाथ सवेद नाथ सवेद नाथ सवेद। तर मसाल्यासाठी मी इथे लाल मिरच्या काढल्यात, जिरा आहे, धणे आहेत, बडीशेप आहे, आलं लसूण आणि तिखटपणासाठी एकच मिरची घेतली आहे आणि कांदा आहे। आता आपण हे सगळं साहित्य एकामध्ये टाकूया, एका भांड्यात घेऊया। आणि ह्याला थोडा वेळ आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवूया। त्याने काय होईल की जे पण मसाले आहेत, मिरच्या आहेत, हे चांगले एकदम नरम होईल आणि आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड केल्यावर छान अशी पातळ पेस्ट मिळेल। आपले मसाले जोपर्यंत भिजतायत पाण्यामध्ये तोपर्यंत आपण मच्छी मॅरिनेट करून घेऊया। आगूळ टाकले मी, त्याच्याबरोबरच हळद टाकते आणि मीठ। आता मी ह्याला परत मीठ लावणार नाहीये, सो मी आत्ताच मसाल्याच्या अंदाजाने पण त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि ह्याला नीट मॅरिनेट करूया। इथे 15 ते 20 मिनिटं झालेत आणि मसाले छान भिजलेत, आपले मिरच्या पण सॉफ्ट झाल्यात। आता हे गाळून आपण मिक्सर ग्राइंडर मध्ये काढून घेऊया। इथे सगळे मसाले मिक्सर ग्राइंडर मध्ये मी टाकते। तुम्ही जेव्हा मसाले हे भिजत घालाल तेव्हा कांदा नाही टाकलात तरी चालेल, पण मला पर्सनली तो थोडासा गरम पाण्यामध्ये थोडा मऊ झाला तो, म्हणून मी तो टाकला। पेस्ट इकडे मसाला तयार आहे, छान एकदम पातळ झाले, एकदम बारीक। आता आपण त्याला मॅरिनेशन साठी काढूया। याला मॅरिनेट करूया। आता थोडा वेळ आपण अजून मॅरिनेट करायला ठेवून देऊया। इथे बोंबील मी साध्या पद्धतीने आपले हळद मीठ मसाला आगूळ आणि आलं लसूण पेस्ट लावून फक्त त्याला मॅरिनेट करून घेते। ह्याला मी आपला तो मसाला नाही लावत आहे। इथे बोंबील आपले मस्त मॅरिनेट झालेत। आज आपण सर्व मालवणी माणसांचं आवडतं जेवण बनवतोय, पिठी भात आणि तळलेली तुकडी। पिठी भात आणि तळलेली तुकडी कोणाकोणाचं फेवरेट जेवण आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुमचं एकदम कम्फर्ट फूड काय आहे ते पण आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। इथे आपण तेल तापत ठेवले, इथे मच्छी आपली मॅरिनेट करून तयार आहे। इकडे तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घेतलाय मी, त्याला मिक्स करून घेऊया। आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, इथे थोडा लसूण आहे त्या मी ठेचून घेतलेत। आता हे तेल तापलं की आपण त्या लसूण आधी त्याच्यामध्ये सोडूया। तेल तापलंय, लसूण टाकते मी त्याच्यात। छान जरा लसूण
लाल होऊ देत. लसूण भाजली गेली आहे. आता आपण मच्छीची तुकडी सोडूया. आता आपण दोन्ही साईडने मच्छी नीट भाजून घेऊया. इथे आपण लसूण याच्यासाठी ठेवली आहे की भाजलेल्या लसूणचा खूप छान असा सुगंध आणि अर्क मच्छी फ्रायला येईल आपल्या. म्हणून आपण म्हणजे तेलामध्ये आधी लसूण भाजून घेतली आणि मग त्याच्यामध्ये मच्छी भाजतोय, तळतोय. आपण या चॅनलवरती वेगवेगळे फिश, नॉनव्हेज, व्हेज सगळे आयटम आपण ट्राय करतोय. सगळे रेसिपीज ट्राय करतोय. आपला ऑलरेडी ओल्या जवल्याच्या भजीचा व्लॉग लाईव्ह आहे. तुम्ही प्लीज जाऊन चेक करू शकता. कमेंट करा, आम्हाला तुमचे फीडबॅक नक्की सांगा. आपण आता परतूया. लसणीमुळे खूप छान सुगंध येतोय. आणि ह्याला दुसऱ्या साईडने पण नीट भाजून घेऊया. आणि इथे मालवणी मच्छी फ्राय रेडी आहे आपली.